यंदाच्या पावसात देखील मुंबईतील अंधेरी सबवेवरील पूरस्थितीची समस्या कायम राहण्याची चिन्ह आहेत। या ठिकाणची पाणी कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेला उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा अहवाल सल्लागारांनी महापालिकेला सादर केला। सबवे खालून वाहणाऱ्या नाल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही। परिणामी उड्डाणपूल बांधला तरी तांत्रिकदृष्ट्या जलनिस्सारणाचा प्रश्न सुटणार नाही, असं अहवालात नमूद आहे। नाल्याचं रुंदीकरण आणि नवीन पंपिंग यंत्रणा बसवण्याचे पर्याय समोर असले तरी त्यात मोठे आर्थिक आणि तांत्रिक अडथळे आहेत। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील प्रवाशांना तात्पुरत्या उपाययोजनांवरच अवलंबून राहावं लागणार आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, अंधेरीचा हा जो सबवे आहे तिथे दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे पाणी भरत असतं, मात्र जेव्हापासून महापालिकेमध्ये सत्तांतर झाले त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये कुठेच पाणी भरणार नाही। पण सध्या जो अंधेरी सबवेबाबतचा अहवाल समोर आलाय त्याच्यावरती काय निष्कर्ष काढला जाऊ शकतो? महापालिकेने काही या संदर्भात पुढचा निर्णय घेतलाय का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये अंधेरीचा जो सबवे आहे तो पाण्याखाली जातो आणि त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी असेल किंवा आजूबाजूचे राहणारे जे नागरिक रहिवासी आहे त्यांना मात्र फटका बसलेला पाहायला मिळतो। आणि अंधेरीचा हा सबवे पाण्याखाली यावर्षी पावसाळ्यात जाऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अंधेरीच्या सबवेवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता। मात्र यासाठी 2 महिन्यांपूर्वीच एक अभ्यासक सल्लागार समिती नेमण्यात आली होती। मात्र आता या सल्लागार समितीने एक अहवाल मुंबई महानगरपालिकेला दिलेला आहे। तो म्हणजे हा जो उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे तो व्यवहार्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे आता पालिकेला जो हा अहवाल स्पष्ट झालेला आहे त्यामुळे 209 कोटी रुपये खर्च करून जर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असेल आणि तरीही अंधेरीचा सबवे हा जर पाण्याखाली जाणार असेल तर हा प्रकल्प तुर्तास थांबवलेलाच बरा, असा निर्णय मुंबई महानगरपालिकेने सध्या तरी घेतलेला आहे। त्यामुळे आता यावर्षी देखील पावसाळ्यात अंधेरीचा सबवे हा पाण्याखाली जाणार, वाहतूक कोंडी होणार, नागरिकांना त्रास सहन करावा लागणार। त्याचबरोबर आपण मुंबईत सत्ता पालट झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर महापौर नगरसेवक आल्यानंतर मुंबई शहरामध्ये कुठेही पाणी तुंबणार नाही किंवा कुठेही मुंबई परिसर हा जलमय होणार नाही असं वेळोवेळी सांगण्यात येते। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर अंधेरी सबवे हा पाण्याखाली जाणार, अंधेरी सबवे तुंबणार किंवा इतर वेगवेगळ्या अडचणी समस्या निर्माण होणार आहेत। मात्र सध्या दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जी नालेसफाई आहे ती देखील जी योग्य प्रकारे व्हायला हवी तशी होत नसल्याची अंधेरी असेल, माटुंगा असेल, कुर्ला असेल किंवा मानखूर असेल अशा विविध नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत। त्यामुळे असे छोटे मोठे जे नाले आहेत ते पुन्हा एकदा तुंबतील आणि मुंबई शहर पाण्याखाली जाईल अशी भीती आता मुंबई शहरातील नागरिकांमध्ये पसरलेली आहे। अंधेरीचा सबवे हा दरवर्षी पाण्याखाली जातो, तो जाऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाची विचारणा केली होती। मात्र आता तुर्तास हा प्रकल्प थांबलेला आहे। मात्र विविध वेगवेगळे पर्याय जरी या अंधेरी सबवेला असतील तरी ते देखील पर्याय इथे उपयोगात पडणार नाही, कारण अंधेरी सबवेच्या बाजूला जो मोगरा नाला आहे तो नाला जेव्हा पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस येतो किंवा त्या पावसाळ्यामध्ये पावसाळा सदृश परिस्थिती निर्माण होते, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अंधेरी सबवे भरतो, आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी जाण्याची देखील दाट शक्यता निर्माण होते आणि ती होऊ नये म्हणून यावर्षी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला होता। मात्र आता तुर्तास हा निर्णय थांबल्यामुळे इतर जे पर्यायी मार्ग आहेत किंवा पर्यायी उपाययोजना आहेत त्यांच्यासाठी देखील अनेक अडचणी, अडथळे निर्माण होणार आहेत। त्यामुळे नाल्याचं रुंदीकरण असेल किंवा नाल्याची व्यवस्थित स्वच्छता, साफसफाई, गाळ काढणे हे प्रकरण देखील आता आपल्याला कुठेतरी नागरिकांमध्ये चर्चेत आलेलं पाहायला मिळते, कारण नाल्याची सफाई देखील तितक्याच पद्धतीने केली जात नाही, पारदर्शक पद्धतीने दिसत नाही, हलगर्जीपणा कंत्राटदारांचा पाहायला मिळतोय। त्यामुळे मुंबई शहरातला अंधेरी सबवे हा पाण्याखाली जाईलच, मात्र इतर छोटे मोठे जे नाले आहेत त्यांचा देखील गाळ काढणी व्यवस्थित नसल्यामुळे ते देखील नाले पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई शहरामध्ये यावर्षी पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक परिसर आहेत ते पाण्याखाली जाण्याची शक्यता, नागरिकांमध्ये भीती देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या पावसाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिका अंधेरी सबवेबाबत आता काय उपाययोजना राबवते हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर इतर जे नाले आहेत, मिठी नदी आहे, या संदर्भात देखील मुंबई महानगरपालिका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असतील। कस्तुरी, तांत्रिक अडचणी ज्या उद्भवत आहेत त्या कशा सोडवल्या जातात, काय उपाययोजना काढल्या जातात महापालिकेकडून, त्याचे देखील अपडेट तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।